लोणावळ्याकडे फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना अडवून गाडीत ड्रग्ज असल्याचा बनाव करत 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी कामशेत टाकवे पोलीस ठाण्यात 6 अज्ञात तोतयान पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील पर्यटकांची गाडी अडवून आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचं सांगत तपासणी केली आणि अंमली पदार्थ असल्याचा खोटा आरोप करत पैसे मागितल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। पर्यटकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताच आरोपी पसार झाले। या प्रकरणात पुढील तपास पोलीस करतात। आलेले होते, त्यांच्या हातात एक इम्पोर्टेड सिगरेट होती। तर ते सिगरेट बघून त्यांनी सांगितलं की नाही आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे, पोलीस स्टेशनला तुम्ही चला जा। आता त्यांना आश्चर्य वाटलं की कशासाठी पोलीस स्टेशनला। त्यांनी सगळं गाडी चेक केली, काहीही त्यांना मिळालं नाही आहे, पण ते दमदाटी करू लागले। 2 पोलीसवाले ते गाडीमध्ये बसले आणि 4 पोलीसवाले जे होते ते साईडच्या ते स्वतःच्या गाडीमध्ये बसून त्यांना घेऊन ते तलेगाव पर्यंत गेले। आणि मला फोन आला की ते माझा एक मित्र जे आलेला आहे दुबईला, त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 1 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा। मला वाटलं की दुबईहून आलेला, बायकोसोबत नवीन मॅरिड झालेली आहे आणि त्याला कशाला 1 लाख रुपये पाहिजे। काहीतरी माझ्या डोक्यात आलं की म्हणजे काहीतरी इश्यू आहे, प्रॉब्लेम। मी त्यांना सांगितलं की विचार बाबा काय आहे करके उसमें। माझ्या मनात आलं होतं की कोणीतरी त्यांना हे धमकी देत असेल, कोणीतरी त्यांना जबरदस्तीने पैसे मागत असेल आणि तसाच प्रकार घडला। दुपारी 3 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत या लोकांनी त्या 4 लोकांना गाडीमध्ये जे बसलेले होते त्यांना घेऊन फिरले आणि मागणी काय करत होते, 1 लाख रुपयापासून सुरू केली आणि नंतर मागितलं की 4 लाख रुपये द्या तुम्ही, एक माणसाचा 1.25 लाख रुपये। जेव्हा आम्हाला हे कळलं तर मला असं वाटलं की कोणीतरी ह्या लोकांना काही गँग असेल आणि ते किडनॅप केलं असेल आणि ते पैसे मागत असेल। मी माझ्या माणसाला जे फोन केलं होतं त्यांना सांगितलं की त्यांना विचारा कोडवर्डमध्ये की काही प्रॉब्लेममध्ये आहे का, आणि त्यांनी विचारलं आणि त्यांनी सांगितलं होय आम्ही प्रॉब्लेममध्ये। आणि ते असं पोलीस असं म्हणजे काय होतं की त्या लोकांनी जे किडनॅपर्स म्हणा त्यांनी त्यांचा फोन पण घेतलं होतं। मग एका माणसाकडे ते स्मार्ट वॉच होती आणि त्या स्मार्ट वॉच वरून ते हे सगळं मेसेजेस पाठवू लागला आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही कळालं नाही की काय आहे। आम्ही त्यांना विचारलं की गाडीचा नंबर काय आहे, की त्यांना माहित नाही होतं। फक्त त्यांनी सांगितलं की टाटा पंच गाडी होती। मग मी इमिजिएट काय केलं की मी पोलीस कमिशनर पिंपरीला कॉल केला, विनय कुमार चौबे साहेबांना। आणि मी धन्यवाद देतो पिंपरी पोलीस स्टेशनचे सगळे जे पोलीस ऑफिसर्स आहे, त्याच्यामध्ये 3 DCPs आहे। एक श्वेता खेडकर मॅडम आहे, DCP रोहिदास पवार साहेब आहे, संदीप आटोले साहेब आहे आणि विनय कुमार चौबे साहेब। संडेचा दिवस होता, ते सगळे लोक कामाला लागले। आणि रात्री 12 वाजता मला DCP श्वेता खेडकर मॅडमचा फोन आला आणि तिने सांगितलं की ते कार आम्हाला ट्रॅक झालेली आहे आणि ते चाकणच्या जवळ कुठेतरी आहे, त्यांना सांगा की थांबा तिथे, पोलीस स्टेशनला तुम्ही पोचा, आम्ही सगळं तिथे पोचत आहे करके। त्यांनाही असं वाटत होतं आणि आम्हालाही असं वाटत होतं की काही गँग्स आहे की ज्यांनी ह्यांना किडनॅप केले। थोड्या वेळानंतर आम्हाला मेसेज आला, ज्यांना किडनॅप करण्यात आले होते ते दुबईच्या माणसाचा की नाही आम्हाला सोडण्यात आलेले आहे। आता मी त्यांना सगळं विचारलं की काय झालं होतं। आपल्याला आश्चर्य वाटे, ज्यांना आपण गँग समजत होते ते पोलीसवाले होते आणि पोलीसवाले त्यांच्याकडून हे खंडणी वसूल करत होते। त्यांना कळालं की दुबईहून आलेला आहे, फिरायला चाललेले आहे आणि इम्पोर्टेड सिगरेट त्यांच्या हातामध्ये आहे, तर इतके पैसे। आता मी त्याची सविस्तर त्यांना FIR रजिस्टर करण्यास सांगितलं होतं, ते FIR रजिस्टर करण्यात आलेली आहे। आता थोड्या वेळापूर्वी मला पुण्याचे जे ग्रामीणचे SP आहे गिल साहेब, त्यांचाही फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना सोडणार नाही आहे करके। कारण हे लोकांनी पोलिसांचं नाव कशा बदनाम होते, कशा प्रकारचे हे खंडणी वसूल करण्यासाठी वर्दी घातलेले आहे का करके। एका साईडला अशा प्रकारचे पोलीस आणि एका साईडला त्या पिंपरीचे सगळे ऑफिसर्स जे रस्त्यावर उतरले होते आणि आता SP साहेबांचा स्वतः फोन आला होता। म्हणून माझी अपेक्षा हे आहे की त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे, सस्पेन्शन नाही, त्यांना नोकरीतून बरखास्त केला पाहिजे उसमें। कारण अशा प्रकारचे जे पोलिसिंग सुरू आहे ते मला वाटत नाही आहे की त्यांचं नाव काही चांगलं होणार आहे। आपण स्ट्रिक्ट मेसेज देण्याची आवश्यकता आहे।
नाशिक शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती अधिक गंभीर बनली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. नंदिनी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली. नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं प्रशासनानं पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद केली. तसंच नदीकाठच्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं, पूरग्रस्त भागात जाणं टाळण्याचं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गालगत निसर्गाचं देखणं रूप खुलून आलंय. परिसरातील डोंगर रांगांमधून कोसळणारे असंख्य धबधबे प्रवाशांचं लक्ष वेधून घेत आहेत. समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक नयनरम्य झालाय. रस्त्याच्या कडेला वाहणारे हे धबधबे वाहनधारक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. पावसामुळे परिसरात हिरवाई दाटली आणि धबधब्यांच्या या मनोहरी दृश्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक जण थांबतायत. मात्र प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित अंतर राखूनच निसर्गाचा आनंद घेण्याचं आणि धोकादायक ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन केलंय. नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. जनजीवन विस्कळीत झाले. पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वडाळ गावचा नाशिक शहराशी संपर्क तुटलाय. JMCT महाविद्यालयाजवळील नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं नाशिक वडाळा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तसंच वडाळा गाव परिसरातील अनेक नागरी वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक नसल्यास पूरग्रस्त भागात जाणं टाळण्याचं आवाहन केलंय. ओबीसी जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम नसल्याचा आरोप करत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी बीडमध्ये सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी जनगणनेबाबत आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही असा दावा त्यांनी केलाय. ओबीसी समाजाला केवळ आश्वासनं दिली जात आहेत, त्यांच्या आरक्षणाच्या हक्कांवर परिणाम होत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केलाय. राज्यात ओबीसी समाजाचे अनेक मंत्री असतानाही या विषयावर ठोस भूमिका घेतली जात नसल्याची टीका करत ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जबाबदारी पार पाडता येत नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. ओबीसीचं आरक्षण पूर्ण संपलेलं आहे आणि विशेषतः ओबीसींची जातनिहाय जनगणना करू असं लोकसभेच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलेलं असताना सुद्धा जातनिहाय जनगणना सुरू झाली, परंतु त्याच्यामध्ये ओबीसींचा कॉलमच नाही. म्हणजे ओबीसींना फक्त चॉकलेट द्यायचे, ओबीसी आमचा DNA म्हणायचं, ओबीसींची मतं घ्यायची आणि मतं मिळाल्याच्या नंतर सत्तेत गेल्यावर ओबीसींना सपशेल विसरून जायचं आणि जे दादागिरी करीन, जे कुठेतरी झुंडशाही निर्माण करीन, त्यांना पाहिजे ते देण्याचं काम ते ओबीसींच्या वाट्याचं काढून त्यांना देऊन टाकायचं असं सातत्यानं आम्हाला पाहायला मिळतंय. आणि खरं तर ओबीसीनं जागं झालं पाहिजे, कारण ओबीसी समाज जर जागा नाही झाला, ओबीसी समाजाने आपला लढा आपल्या खांद्यावर जर नाही घेतला तर ओबीसींचं येणारा काळ फार वाईट आणि भयानक असणार आहे. कारण राज्यामध्ये 12 ओबीसींचे मंत्री आहेत. मंत्री चकार शब्द ओबीसींच्या प्रश्नावर काढायला तयार नाहीत. अनेक ओबीसींचे आमदार आहेत. आमच्या आंदोलनामुळे ओबीसींचे अनेक आमदार सुद्धा नवीन आमदार निवडून आले, ते सुद्धा कोणी बोलताना आपल्याला सभागृहात दिसत नाही. आणि विशेषतः आमचा ओबीसी उपसमितीचा अध्यक्ष खुळखुळा बावनकुळे नावाचा खुळखुळा चकार शब्द काढायला तयार नाही. बावनकुळेला जर ओबीसी उपसमितीचं अध्यक्षपद सांभाळता येत नसेल, कुणाची भीती वाटत असेल तर बावनकुळेंनी तात्काळ राजीनामा द्यावा. त्यासाठी धनंजय मुंडे असतील, गोपीचंद पडळकर असतील, आणखी भुजबळ साहेबांसारखे नेते असतील, असं कोणीतरी जबाबदार नेता त्यांचं ते अध्यक्षपद भूषवतील आणि नक्कीच ओबीसींना न्याय देतील असं आम्ही ओबीसींच्या वतीनं आम्हाला आशा आहे. परंतु बावनकुळे सपशेल बोगस आणि सपशेल फेल ठरलेले, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कारण मराठा उपसमितीचे अध्यक्ष अक्षरशः 5वी नापास जरांगे उपोषणाला बसल्याच्या नंतर 1 तासात येऊन तिथं भेटण्याचं काम करतात, संध्याकाळी येऊन भेटण्याचं काम करतात. 1300 साडेतेराशे कोटींच्या डील यांच्या चालल्यात कामामधून आणि खरं तर त्याला पाहिजे ते देण्याच्या घोषणा करायच्या, अधिकाऱ्यांना प्रेशर करून बोगस नोंदीमार्फत असणाऱ्या नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला लावायचे आणि ओबीसींचं पूर्ण वाटोळं करण्याचं काम झाडू पोचा करणारा आमदार प्रसाद लाड
आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटलाला नक्कीच याचे परिणाम येणाऱ्या 2029ला भोगावे लागतील. कारण ज्यांनी ज्यांनी ओबीसीचं वाटोळं केलं, ज्यांनी ओबीसीचे वाटोळं करण्याचे प्रयत्न केले, त्यामध्ये आमचा घनसावंगीचा माजी आमदार राजेश टोपे असेल, अचलपूरचा आमदार बच्चू कडू असेल, गेवराईचा आमदार लक्ष्मण पवार असेल, असे अनेक आमदार आहेत. त्यांना ओबीसींनी घराचा रस्ता दाखवण्याचं काम केले आणि ज्यांनी आता ओबीसींचं वाटोळं करण्यात ठरवलं त्यांना येणाऱ्या काळात त्यांचे परिणाम भोगावे लागतील. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दहिवड रामनगर येथील चोर चावडी धबधब्यावर पहिल्याच पावसात दुर्दैवी घटना घडली. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील ऋषिकेश संसारे या तरुणाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झालाय. चांदवड येथील 8 तरुण धबधबा पाहण्यासाठी आले असताना पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि ही दुर्घटना घडली. उर्वरित 7 तरुण सुखरूप असून घटनेची माहिती मिळताच देवळा आणि चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीनं युद्ध पातळीवर बचाव आणि शोधकार्य राबवलं. पावसाळ्यात धबधबे, नद्या, नाल्यांच्या परिसरात जाणं टाळावं आणि सेल्फी आणि मौज मजेसाठी जीव धोक्यात घालू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ झाली. पुराचा मापदंड मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुती मंदिराच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी पोहोचले. रामकुंड परिसरातील अनेक लहान मंदिरं पाण्याच्या वेढ्यात आली आहेत. नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता प्रशासनानं नागरिकांना नदीकाठी गर्दी न करण्याचं आवाहन केलंय. तसंच नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असंही आवाहन करण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका बसलाय. भाम धरण पुनर्वसित काळुस्ते ग्रामपंचायत हद्दीतील भामनगर दरेवाडी रस्त्यावर मोठी दरड कोसळली. दरडीसह मातीचे ढिगारे आणि मोठमोठे दगड रस्त्यावर आल्यानं दरेवाडी या आदिवासी गावाकडे जाणारा मुख्य संपर्क मार्ग पूर्णपणे बंद झालाय. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटून दळणवळण विस्कळीत झाले. प्रशासनानं तातडीनं दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येते. चिखली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सोमठाणा गावात पावसामुळे 2 खोल्या कोसळल्यात. गावकऱ्यांनी 2024 पासून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी तसंच लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी तक्रारी केल्या, परंतु बांधकाम न झाल्यानं शिकस्त झालेल्या या 2 खोल्यांची भिंत कोसळली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी शासनानं याची गांभीर्यानं दखल घ्यावी आणि शिक्षण विभागानं शाळा खोल्यांचं बांधकाम तात्काळ करावं अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.